हॅलो फ्रेंड्स, जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला भरभरून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ माझा आज आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र काही विसरू नका। व्हिडिओ बघ, आपल्याला तसेच शरीर संबंध ठेवायचे आहेत। पतीचं गुप्तांग दाबून जीव घेणाऱ्या पत्नीचे धक्कादायक दावे प्रियकर म्हणाला, तुम्हा दोघांची मयत पती हा पत्नीला पॉर्न चित्रपट पाहून तशाच प्रकारे शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडत होता। पतीचे गुप्तांग दाबून त्याची हत्या करणाऱ्या पत्नीने धक्कादायक खुलासे केले आहेत। पॉर्न चित्रपट पाहून तशाच प्रकारे संबंध ठेवण्यास पती भाग पाडत होती, तसेच गांजा पिऊन छळ करत होता। यामुळे संतापून त्याची हत्या केल्याची कबुली पत्नीने दिली आहे। हरियाणातील सोनीपत येथे या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी पत्नी सरिताला पोलिसांनी अटक केली असून ती पोलीस कोठडीत आहे। पत्नीने पतीच्या प्रायव्हेट पार्टवर दाब देऊन तिला मारहाण केली, यात त्याचा मृत्यू झाला। सोनीपतच्या मॅरेज गार्डनमध्ये घडलेले या हत्येप्रकरणी पती सरिताने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 29 वर्षीय पती रामकिशन हा गांजाचे व्यसन करत होता। तो पत्नीला पॉर्न चित्रपट पाहून तशाच प्रकारे शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडत होता, तसेच पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशयही तो घेत होता। तर प्रियकराने तुम्हा दोघांची जोडी सोबत नाही असं आरोपी सरिताला सांगितलं होतं। सरिताने पोलिसांसमोर कबूल केले की तिने तिचा प्रियकर सतपाल याच्यासोबत मिळून ही हत्या करण्याची योजना आखली होती। घटनेच्या रात्री सतपाल मॅरेज गार्डनजवळ एका भाड्याच्या खोलीत थांबला होता। रामकिशन झोपल्यानंतर सरिताने संतापलेला बोलावले। सतपालने उशीने रामकिशनचे तोंड दाबले, तर सरिताने पतीच्या खाजगी भागावर दाब देऊन त्याला ठार केले। मीडियासमोर बोलताना सरिताने पतीला जीवे ठार मारण्याचे कारण सांगितले की तिचा पती तिला खूप त्रास देत होता। पोलिसांच्या माहितीनुसार 5 जानेवारीच्या संध्याकाळी सरिताने पती रामकिशनकडे 3000 रुपये मागितले होते। त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांच्यात भांडण झाले। मात्र त्यानंतर दोघांनी एकाच ताटात जेवण केले आणि एकत्र झोपले। पतीने नशा केली आणि संबंधही ठेवले। पतीच्या छळाला कंटाळून तिने त्याला कायमचे संपवण्याचा निर्णय घेतला होता। पोलिसांनी सरितासोबतच तिचा कथित प्रियकर सतपाल याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे। सतपालच्या अद्याप अटक झाली नाही। घटनेच्या रात्री सतपाल मॅरेज गार्डनजवळच होता। जेव्हा त्याचे सरितासोबत सूत जुळले होते तेव्हापासून त्याचे मॅरेज गार्डनजवळ भाड्याची खोली घेतली होती। त्यामुळे जेव्हाही संधी मिळेल तेव्हा तो सरिताला भेटायला येत असे। सोमवारी मध्यरात्री सरितानेच संतापाला बोलावले होते। पतीची हत्या करायची आहे। पतीला तिच्या या राहणीमानाबद्दल आक्षेप होता आणि तिच्या चारित्र्यावरही संशय होता। पोलिसांच्या प्राथमिक चौकशीनुसार सतपालने रामकिशनच्या छातीवर बसून उशीने त्याचे तोंड दाबले होते। याच दरम्यान सरिताने पतीच्या खाजगी भागावर दाब देऊन त्याची हत्या केली। सरिताने यापूर्वीही पतीला मारण्याची योजना आखली होती, परंतु ती अयशस्वी ठरली होती। पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की रामकिशन, सरिता आणि सतपाल या तिघांचाही गुन्हेगारी रेकॉर्ड आहे। रामकिशनवर चोरी आणि नशेच्या आरोपाखाली गुन्हे दाखल आहेत, तर सरितावर दबाव टाकून
खंडणी वसूल केल्याचा गुन्हा आहे. रामकिशन तुरुंगातही जाऊन आला आहे. सतपालही तुरुंगात राहिला होता. रामकिशनवर चोरी आणि लूटमार यासह 7 ते 8 गुन्हे दाखल आहेत. सतपालवरही 3-4 गुन्हे दाखल आहेतच. दोघेही तुरुंगात एकत्र होते आणि त्यांची चांगली मैत्री तिथेच झाली होती. सतपाल समोर 2 महिन्यापूर्वीच तुरुंगातून बाहेर आला होता. तुरुंगातून बाहेर आल्यावर रामकिशन त्याला आशीर्वाद गार्डनमध्ये आपल्या खोलीत घेऊन आला होता. तिथे रामकिशनची पत्नी सरिताला पाहून तो तिच्यावर मोहीम झाला आणि तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला. रामकिशनची जोडी अजिबात सोबत नव्हती. रामकिशन तिला सरिताला मारू इच्छितो. सतपालने तिला समजावलं की तो तिला काही होऊ देणार नाही. सरिताशी जवळीक वाढल्यानंतर त्याने मॅरेज गार्डनजवळ खोली भाड्याने घेतली होती. पोलिसांनी आरोपी सरिताला न्यायालयात हजर केले असून तिला 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरिताने पोलिसांना पतीकडून होणाऱ्या छळाच्या खुणा दाखवल्या. सरिताने सांगितले की रामकिशन पॉर्न चित्रपट पाहून तशाच प्रकारे संबंध ठेवायला लावत होता आणि बेल्टने मारहाण करत होता. लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी तो अनेकदा नशा करत होता. पतीच्या वारंवार होणाऱ्या मारहाणीला कंटाळून सरिताने यापूर्वीही पतीला मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ती प्रत्येक वेळी अयशस्वी ठरलीच होती. दोघांच्या वयातही मोठे अंतर असल्याचे सरिताला तिचा पती आवडत नव्हता. सरिताने सांगितले की रामकिशनने सर्वात आधी खानपूरमध्ये म्हैस चोरली होती. त्यानंतर त्याला चोरीची सवय लागली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो अधिक आक्रमक झाला होता. एस.पी. अमित धनखट यांनी सांगितले की सरिताला बुधवारी अटक करून न्यायालयात हजर केले असता तिला 2 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. तिची चौकशी केली जाईल. हत्येनंतर सतपाल बाईक घेऊन फरार झाला आहे. त्याच्या शोधासाठी 2 वेगवेगळ्या टीम नियुक्त करण्यात आल्या आहेत. एसीपीने सांगितले आहे की रामकिशन आणि आरोपी सतपाल हे दोघेही नशेच्या व्यवसायात होते, त्यामुळे त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांचा तपास केला जात आहे. आरोपी सतपाल गार्डनजवळ भाड्याच्या खोलीत राहत होता आणि सुमारे 2 महिन्यापूर्वीच सरिताच्या संपर्कात आला होता. जर दोस्ताहो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.